सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रचार आता टिपेला पोहोचला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज उद्धव ठाकरे प्रचारार्थ येत आहेत। सावंतवाडी, मालवण आणि कणकवलीत त्यांच्या सभा होणार आहेत। मी आता आहे सावंतवाडीत याच गांधी चौकात उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे आणि या ठिकाणी दीपक केसरकर यांचा सामना होतोय। त्यामुळे दीपक केसरकर यांच्यावर उद्धव ठाकरे नेमकी काय टीका करतात हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे एकूण जर बघितलं ते या दौऱ्याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागून राहिलेलं असेल। त्याचबरोबर आज एकूण 3 सभा होत आहेत। मालवणमध्ये सुद्धा सभा होणार आहे। मालवणमध्ये जी सभा होते ती अगदी नारायण राणेंच्या बालेकिल्ल्यात होत आहेत। या ठिकाणी निलेश राणे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्यामुळे जर बघितलं तर ज्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात जो प्रचार आहे तो टिपेला पोहोचला असताना उद्धव ठाकरे यांच्या सभा होत आहेत। त्यामुळे एकूणच जर बघितलं तर सावंतवाडीतील या सभेत काय बोलणार याकडे सुद्धा लक्ष लागलेलं असेल। त्याचबरोबर कणकवलीमध्ये सुद्धा उद्धव ठाकरे बोलणार आहेत आणि जर या पार्श्वभूमीवर म्हणजे उद्धव ठाकरे यांचा दौरा होतो त्या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी आव्हान दिलेलं आहे की जर या ठिकाणी टीका केलात तर आम्ही या टीकेला पूर्णपणे तशाच पद्धतीने उत्तर देऊ, तुम्हाला सिंधुदुर्गातून जाऊ देणार नाही, अशा पद्धतीचा सुद्धा इशारा दिलेला आहे। त्यामुळे एकूणच आज उद्धव ठाकरे कशा पद्धतीने राणेंना टार्गेट करतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। विकास गावकर, TV9 मराठी, सावंतवाडी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।